नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। माजी भोकर विधानसभेच्या माजी आमदार अमिता अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख, BRG कदम, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, शहराध्यक्ष योगेशजी हळदे, नगरसेवक व्यंकटी राऊत, राजू कल्याणकर, उमेश सरोदे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी, पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी गोविंद राव बारसे, बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी युवा शहर अध्यक्ष तुकाराम माटे व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दाढाळे सर व सर्व त्यांची टीम या ठिकाणी आपण पाहू शकता। आजच्या कार्यक्रमाचं काय आयोजन होतं? आमच्या माजी आमदार आदरणीय अमिताताई अशोकरावजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं आम्ही दवाखान्यात भेट दिली, पेशंटला फळ वाटप केले, दवाखान्याची पाहणी करता आली, एकदम दवाखाना पाहून आनंद झाला। स्वच्छता खूप चांगली आहे इथे, पेशंटची भेट झाली, डॉक्टर साहेबांची भेट झाली, बरं का, कार्यकर्ते एकत्र आले त्यांची भेट झाली आणि एक समाधान मिळतं। माजी आमदार आमच्या यांच्या वाढदिवसाबद्दल कार्यक्रम घ्यावा अशी कार्यकर्त्याची इच्छा होती। त्यानिमित्तानं आमचे नगरपंचायतचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, आमचे डागाळे, राजू बारशे, डॉक्टर साहेब, महाराज, एक त्यानिमित्तानं पेशंटची भेट झाली आणि फळाचे वाटप केलं। अर्धापूर नगरपंचायत मध्ये एक हाती सत्ता असूनही माजी आमदारांचं एकही बॅनर शुभेच्छांचं अर्धापूर शहरामध्ये कुठे दिसून आलेलं नाही। याबाबत काय सांगता? नाही, पाऊस होता, लावता आला नाही, पाऊस सतत पाऊस चालू आहे, लावू काय आता लावून टाकू एक तासानंतर, बरं का। नांदेडला लावलेत काही ठिकाणी, नाही कसं आहे, एक तर शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या 2-3 तालुक्यामध्ये। आपण जर असं ओपन काही बॅनर लावले तर ते पब्लिक बरं वाटणार नाही लोकांमध्ये, बरं का। कारण येळगावला आत्महत्या झाली, कोंढ्याला झाली, देगावला झाली, 2-3 आत्महत्या झाल्या आणि काही लोकांच्या पावसामुळे काही मृत्यू झाले 2। त्याच्यामुळे हे असं अतिशयोक्ती करता बरं दिसणार नाही। फक्त पेशंटला भेटणं, फळ वाटणं हे सहानुभूती वेगळी आहे आणि बॅनरबाजी करणं बरं वाटलं नाही, म्हणून आम्ही लावले नाही, बरं का। आजच्या कार्यक्रमाचं काय आयोजन? आज ग्रामीण रुग्णालय येथे आमच्या माजी आमदार अमिताभाभी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। या फळ वाटप कार्यक्रमासाठी आमचे ज्येष्ठ आदरणीय नेते BR कदम काका, सोबतच नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब, माजी सभापती गोविंदराव गोदरे महाराज, त्यानंतर माजी अध्यक्ष उमेशभाऊ सरोदे आणि आम्ही सर्व नगरसेवक, सर्व टीम या ठिकाणी फळ वाटप करण्यासाठी आलेलो आहोत। याच सोबत आम्ही भाभींना त्यांच्या भावी आरोग्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी फळ वाटप या रुग्णालयात केले। आणि दुसरा, भाभी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो प्रश्न विचारला की या ठिकाणी बॅनर का लावले नाहीत, कारण आपण जर बघितलं तर ओला दुष्काळ आहे आणि तालुक्यामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत। या अशा वातावरणामध्ये जर आपण शुभेच्छाचे बॅनर लावले तर ते योग्य होणार नाही। त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की शुभेच्छाचे बॅनर लावण्याऐवजी आपण जर फळ वाटप केले तर रुग्णांना त्यांचा फायदा होईल आणि एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक आपण वाढदिवस साजरा करू शकतो, एवढंच या माध्यमातून करायचं होतं। आणि बॅनर लावलं नाही किंवा लावलं
याचा काही उद्देश नाही. एक त्यांच्या मनामध्ये भाभीजी विषयी सगळ्या मतदारसंघात आदर आहे. बॅनर लावलंच याचा अर्थ आदर होतो असं नाही, तर एक सामाजिक उपक्रमातून सुद्धा, एक फळ वाटपच्या माध्यमातून सुद्धा आपण एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. एवढंच या प्रसंगी आम्ही केलेलं आहे.